मित्रांनो, गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून हे काही घेण देण नाही. महत्त्वाचा कामाचा मुद्दा आहे समास टॉपिक. समासावरती जे आपण प्रश्न घेऊन आलेलो आहोत मित्रांनो, हमखास प्रत्येक परीक्षेला हे प्रश्न आहेत मित्रांनो, आणि तिथंच त्याचं उत्तर असतंय पण आपल्याला माहीत नसते. म्हणून आपण PYQ प्रश्न समास टॉपिक खास करून याला खूप महत्त्व आहे म्हणून ते घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा मित्रांनो, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. वळूया समास टॉपिक, त्याच्यावरती जे प्रश्न आहेत महत्त्वाचे प्रश्न आहेत वळूया मित्रांनो. पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर. ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावर तिसऱ्याच गोष्टींचा बोध होतो असा समास कोणता? SRPF गोंदिया पोलीस भरती 2016 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावर तिसऱ्याच गोष्टींचा बोध होतो त्या असा समास कोणता? पहिले ते एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. मी तुम्हाला म्हणलं आई आणि त्याच्या बाजूला अजून एक शब्द देतो वडील. किती शब्द झाले मित्रांनो? 2. आणि या 2 शब्दांच्या डोक्यावर एक रेष मारायची, त्याला म्हणतात सामासिक शब्द. ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून, मित्रांनो दोन्ही पदांना म्हणजेच काय, इकडे लक्ष द्या. आई एक पद आहे आणि वडील एक पद आहे. पद म्हणजेच काय? शब्द. शब्दाला पर्याय नाव आहे पद. ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून, म्हणजे यालाही महत्त्व नाही यालाही महत्त्व नाही. उदाहरणात सांगायला तुम्हाला, ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून, आई वडील हे सामासिक शब्द आहे, याच्यामध्ये 2 पद आहेत, आई आणि वडील असे 2 पद आहेत. ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून या दोघांनाही महत्त्व नाही म्हणाले, त्यावर तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो, तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता? ठीक आहे, बघा मग आता आपण काय करूता, इकडे पाहू असा समास कोणता येतात. ठीक आहे, मग कर्मधारय समास, अव्ययभाव समास, बहुव्रीही समास का द्वंद्व समास? काय म्हणते बघा, दोन्ही पदाला महत्त्व नाही, तिसऱ्याच पदाला महत्त्व आहे. आणि मित्रांनो असा समास असतंय बहुव्रीही समास. कोणता असतंय? बहुव्रीही समास. समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात: अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदाला महत्त्व नसते, तिसऱ्याच पदाला महत्त्व असते. आणि मग सरळ सरळ प्रश्न आहे, ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावर तिसऱ्याच गोष्टींचा बोध होतो असा समास कोणता? तर मित्रांनो कोणता आहे? बहुव्रीही समास. विषय संपला मित्रांनो. चहा पाणी, बरं चहा पाणी, मीठ भाकर, चहा पाणी, मीठ भाकर, भाजीपाला ही कुठल्या समासाची उदाहरणे आहेत? ही कुठल्या समासाची उदाहरणे आहेत? चहा पाणी, मीठ भाकर, भाजीपाला ही कुठल्या समासाची उदाहरणं आहेत? रायगड पोलीस भरती 2024 परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. ठीक आहे, तर मग मित्रांनो इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास का समहार द्वंद्व समास असं तुमच्या समोर आहे. आता बऱ्याच जणांचं म्हणणं होतं सर खूप इकडे येऊ नका म्हणून तुम्हाला चान्स देतो. बघा ठीक आहे, तर मित्रांनो याचं उत्तर आहे समहार द्वंद्व समास. काय? समहार द्वंद्व समास. ज्या इकडे बघा, चहा पाणी, मीठ भाकर, भाजीपाला, समाहार म्हणजे आणखी काही अर्थाचा समावेश होतो. ज्या समासाचा विग्रह करताना आणखी काही अर्थांचा समावेश, आणखी काही शब्दांचा समावेश त्यामध्ये होतो अशा समासाला काय म्हणतात मित्रांनो? समहार द्वंद्व समास. इकडे पहा, आपण एखाद्या वेळेस म्हणतो बघा चहा पाणी घेऊ, याचा अर्थ आपण चहा पाणी घेतो का? चहा पाणी व इतर त्यासोबत बिस्किट वगैरे काही बी घेऊ शकतो. किंवा एखाद्या वेळेस आपण म्हणतो मीठ भाकर, मग का मीठ आणि भाकरच खातो का? त्यासोबत आपण इतर जे काही भाज्या आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण भाकर खात असतो. किंवा आपण म्हणतो भाजीपाला, मग का फक्त भाजीपालाच असते का? आणि मग ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर आणखी काही अर्थांचा समावेश केला जातो त्या समासाला काय म्हणतात? समहार द्वंद्व समास. समहार म्हणजे आणखी काही अर्थाचा समावेश होय. म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे मित्रांनो. चहा पाणी, मीठ भाकर, भाजीपाला. मुळात मित्रांनो एक लक्षात घेतलं का तुम्ही, हे सगळेच्या सगळे बघा ना तुम्ही, चहा पाणी हा सामासिक शब्द आहे, 2 शब्द आहेत चहा आणि पाणी.
मीठ भाकर हा सामासिक शब्द आहे, दोन शब्द आहेत मीठ भाकर. भाजीपाला हा सामासिक शब्द आहे, दोन शब्द आहेत. ठीक आहे, आणि तेव्हा तुम्हाला समास ओळखावा लागते असा. ठीक आहे. राम लक्ष्मण आई बाप खरे खोटे. बर, राम लक्ष्मण आई बाप खरे खोटे चहा पाणी, हे बघा, आणि चहा पाणी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत मित्रांनो? बघा लक्षात घ्या. राम लक्ष्मण आई बाप खरे खोटे आणि चहा पाणी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? इकडे लक्ष द्यायचंय मित्रांनो. उदाहरण तुम्हाला म्हणलं आई बाप, आई बाप. मित्रांनो किती शब्द येतं? आई एक शब्द आहे आणि बाप शब्द आहे. किती शब्द झाले? दोन. या दोन शब्दावरच्या या दोन शब्दांना एक शेजारी लिहिला आपण, एकमेकांच्या शेजारी, आणि डोक्यावर एक रेष मारली. काय बनला? सामासिक शब्द बनला. काय बनला? सामासिक शब्द. मित्रांनो याची जर आपण फोड केली तर कशी होईल? आई व बाप, आई व बाप. आणि या सामासिक शब्दाची इकडे पहा मित्रांनो, हा आहे सामासिक शब्द. सामासिक शब्द. या सामासिक शब्दाची आपण काय केली मित्रांनो? फोड केली. आई व बाप या सामासिक शब्दाची फोड करणे म्हणजे काय होते मित्रांनो? विग्रह. हा त्याचा आहे विग्रह. आई बाप सामासिक शब्द आहे, आई व वडील विग्रह आहे. आणि सामासिक शब्दाचा विग्रह करताना मित्रांनो, जर तुम्हाला हे आहे व, हे उभयान्वयी अव्यय. सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर तुम्हाला उभयान्वयी काय अव्यय घ्यावं लागलं मित्रांनो, तर एकच समास होते, द्वंद्व समास. ऑप्शन नंबर 3. विषय संपला. आई बाप सामासिक शब्द आहे, कारण दोन शब्द एकत्र आले. त्याचा विग्रह केला आई व बाप. विग्रह करताना व घ्यावा लागलं. व कोण आहे? उभयान्वयी अव्यय. आणि सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर उभयान्वयी अव्यय घ्यावं लागलं मित्रांनो, एकच समास होते. कोणता? द्वंद्व समास. विषय संपला. दशभुजा कोणत्या प्रकारचा समास आहे? दशभुजा कोणत्या प्रकारचा समास आहे? ठीक आहे, पुणे SRPF ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. दशभुजा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर मित्रांनो दशभुजा हा सामासिक शब्द आहे. याचा जर तुम्ही विग्रह केला तर 10 भुजा आहेत ज्याला. ठीक आहे, मग मित्रांनो 10 भुजा आहेत ज्याला म्हणजे ज्याला शेवटचं अक्षर घेतलंय मी. इकडे पहा, लिहितो वाटल्यास किंवा समजून घ्या. दशभुजा हा सामासिक शब्द आहे. विग्रह करायला गेलं 10 भुजा आहेत ज्याला. आणि मग मित्रांनो विग्रह करताना ज्या आले बघा शेवटी, आणि ज्या हे संबंधी सर्वनाम आहे. संबंधी काय? सर्वनाम. संबंधी सर्वनाम. आणि सामासिक शब्दाचा विग्रह करताना शेवटी संबंधी सर्वनाम आलं मित्रांनो. समास एकच. कोणता? बहुव्रीही समास. विषय संपला. यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? विषय संपला मित्रांनो. यथा दिसलं एकच समास सांगायचा, अव्ययभाव समास. मित्रांनो यथा हा उपसर्ग आहे. उपसर्ग हे शब्दाच्या अगोदर लागत असतात. आणि जिथंही मित्रांनो तुम्हाला यथा हा उपसर्ग दिसन तिथे एकच समास सांगायचा, अव्ययभाव समास. ले बाकी बघायची गरज नाही, इतकं सोपं येते. कांदे पोहे मित्रांनो एकच शब्द आहे. कांदे पोहे. कांदे पोहे एकच शब्द आहे. कांदे पोहे, पुरणपोळी, गुळांबा. ठीक आहे, कांदे पोहे, पुरणपोळी, गुळांबा. कांदे पोहे एक लक्षात घ्या मित्रांनो, हा एकच शब्द आहे, लक्षात घ्या. कांदे पोहे.
कांदे पोहे, पुरणपोळी आणि गुळांबा हे शब्द तत्पुरुष समासाच्या कोणत्या उपप्रकारात मोडतात? तत्पुरुष समासाच्या कोणत्या उपप्रकारात मोडतात म्हणते? कांदे पोहे एकच शब्द आहे मित्रांनो. पुरणपोळी आणि गुळांबा हे शब्द तत्पुरुष समासाच्या कोणत्या उपप्रकारात मोडतात? ठीक आहे. पर्याय आहेत मित्रांनो, विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास, मध्यम पदलोपित समास आणि त्याचबरोबर उपपद समास. ठीक आहे. तर मित्रांनो इकडं पहा, कांदे पोहे जेव्हा आपण म्हणतो, ठीक आहे, तर कांदे पोहे म्हणजे काय? फक्त आपण कांदे पोहेच खातो का? ठीक आहे. मग विषय असा होता मित्रांनो, त्याचा ऑप्शन नंबर हे होते मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. मध्यम पदलोपी तत्पुरुष समास म्हणजे काय? सामासिक शब्द बनत असताना मधली काही पदे वगळावी लागतात, तेव्हा त्या समासाला काय म्हणायचं? कांदे पोहे. आता इकडे बघा, हा कांदे पोहे हा सामासिक शब्द आहे ना, याचा विग्रह आहे कांदा घालून केलेली पोहे. मग मला सांगा, कांदा घालून केलेली पोहे याच्यातले शब्द वगळले आणि कांदे पोहे. सामासिक शब्द बनत असताना मधली काही पदे वगळावी लागतात, तेव्हा त्या समासाला काय म्हणतात? मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. मधली काही पदे वगळावी लागतात मित्रांनो. ठीक आहे. किंवा पुरणपोळी, मग विग्रह करा, पुरण घालून केलेली पोळी. मग ही घालून केलेली इतके शब्द काढून टाकले पुरणपोळी, मग मधली काही पदे वगळली आणि जो बनलाय त्याला पुरणपोळी म्हणून. मध्यम पदलोप, मधल्या पदांचा लोप, पद म्हणजे शब्द. गुळांबा, ठीक आहे, त्याच्यामध्येच येते. आणि मग मित्रांनो सामासिक शब्द बनत असताना मधली काही पदे जेव्हा वगळावी लागतात, तेव्हा त्या समासाला काय म्हणतात? मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. बारभाई या शब्दाचा समास ओळखा. बर, बारभाई या शब्दाचा समास ओळखा. बीड पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. ठीक आहे. मग अलुक तत्पुरुष समास, दिग्गु समास, मध्यम पदलोपी का अव्ययभाव समास? आता थोडंसं तुम्हाला मी याच्याबद्दल तुम्हाला सांगावं लागतं मित्रांनो. ठीक आहे. इकडे पहा, बारभाई या शब्दाचा समास ओळखा. मित्रांनो भाई हे नाम आहे, पण कसे आहेत भाई? बारभाई म्हणजे संख्या मोजली बघा. ठीक आहे. बार या शब्दाने भाई बद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. लक्षात घ्या, बार या शब्दाने भाई या नामाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे. आणि त्याचबरोबर संख्या विशेषण आहे मित्रांनो. 12 मग संख्या विशेषण आहे. आणि सामासिक शब्द बनत असताना पहिलं पद जेव्हा संख्या विशेषण असते का मित्रांनो, बघा ना, 12 आणि भाई असे दोन पद आहेत. मग सामासिक शब्द बनत असताना पहिलं पद जेव्हा संख्या विशेषण असते का, तेव्हा त्या समासाला काय म्हणतात? दिग्गु समास. काय म्हणतात? दिग्गु समास. घरोघरी या शब्दाचा समास ओळखा. मुंबई पोलीस भरती 2016 ला परीक्षेत प्रश्न आला मित्रांनो. घरोघरी, घरो आणि घरी मित्रांनो एकच समास होते, फक्त आणि फक्त अव्ययभाव समास. ठीक आहे. घरोघरी म्हणजे मराठी शब्द एकत्र आले आणि त्याचा अव्ययभाव समास बनलेला आहे. आजन्म समास ओळखा. परभणी पोलीस भरती 2024 ला परीक्षेत प्रश्न आला मित्रांनो. आजन्म मध्ये आ हा उपसर्ग आलेला आहे आणि आ हा उपसर्ग बघितला मित्रांनो, समास एकच, फक्त आणि फक्त अव्ययभाव समास. विषय संपला मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर खरे खोटे या समासाचा प्रकार ओळखा. खरे खोटे या समासाचा प्रकार ओळखा. नई मुंबई पोलीस भरती 2021 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. खरे खोटे पहा, लक्षात घ्या, खरे खोटे हा सामासिक शब्द आहे मित्रांनो. याचा जर आपण विग्रह केला मित्रांनो, कसा होईल? खरे किंवा खोटे. मग सामासिक शब्दाचा विग्रह करताना खरे किंवा खोटे हा विग्रह झालेला आहे. आणि मित्रांनो किंवा हे कोण आहे? उभयान्वयी अव्यय. सामासिक शब्दाचा विग्रह करताना आपल्याला उभयान्वयी अव्यय घ्यावं लागलं. समास एकच होतं मित्रांनो. कोणता?
ठीक आहे, इथं ऑप्शनमध्ये ते नाहीत. त्याच्या इकडे पहा. आता तुम्हाला आणखी गोष्ट सांगतो, आपलं काही चुकलं वगैरे नाही. मला असं वाटलं होतं की द्वंद्व समास ऑप्शन असेल, पण त्यांनी काय केले माहिती आहे का, त्याच्यात बी त्याच्या उपप्रकारावर परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आपण ते बी पाहू. खरे खोटे या समासाचा प्रकार ओळखा. नवी मुंबई पोलीस भरती 2021. मग विग्रह करताना गेल्यावर खरे किंवा खोटे. मग मित्रांनो, विग्रह करायला गेलो, हे किंवा कोण आहे, उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय आहे म्हणून झाला द्वंद्व समास. पण या उभयान्वयाचा एक प्रकार आहे मित्रांनो, तर हे आहे विकल्प बोधक. विकल्प बोधक, विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. आणि जेव्हा मित्रांनो सामासिक शब्दाचा विग्रह करताना उभयान्वयी अव्यय आलं, द्वंद्व समास झाला, आणि त्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार जर विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय असेल मित्रांनो, समास एकच होतंय, वैकल्पिक द्वंद्व समास. काय होतंय? वैकल्पिक द्वंद्व समास. सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय आलं तर समास होतंय वैकल्पिक द्वंद्व समास. प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? वाशिम पोलीस भरती 2016 परीक्षेत प्रश्न आलेला आहे. प्रतिवर्ष, प्रतिवर्ष मित्रांनो, प्रति बघायचा आणि एकच समास सांगायचा, काय? अव्ययभाव समास. बाकी काहीच बघायचं नाही. बघा, प्रति हा उपसर्ग आहे. उपसर्ग हे शब्दाच्या अगोदर लागत असतात. कुठं लागत असतात? अगोदर. आणि जेव्हा तुम्हाला प्रति हा उपसर्ग दिसल का मित्रांनो, समास एकच सांगायचा, कोणता? अव्ययभाव समास. पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, पंकज या शब्दाचा योग्य अर्थ आहे चिखलात जन्मलेला. ठीक आहे, पंकज या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? चिखलात जन्मलेला. तोपर्यंत याचं उत्तर काढा मित्रांनो, पाणी पितो. पुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा. दरमहा. पोलीस भरती 2021 परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. पुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा. दरमहा. ठीक आहे मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगतो. दरमहामध्ये तुम्हाला इथं काय दिसायलंय? दर. दर हा उपसर्ग आहे आणि दर हा उपसर्ग दिसला मित्रांनो, उपसर्ग शब्दाच्या अगोदर लागत असतात. उपसर्ग दिसला दर, एकच समास सांगायचा, कोणता? अव्ययभाव समास. विषय संपला. बघताक्षणी उत्तर. पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते म्हणते? पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? ठीक आहे, तत्पुरुष समास म्हणते मित्रांनो. गजानन, खरे खोटे, शास्त्र संपन्न किंवा गल्लोगल्ली. मित्रांनो, आपल्याला ओळखायला काय सांगितलंय? तत्पुरुष समासाचं उदाहरण. ठीक आहे, बघा मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 बरोबर होते. शास्त्र संपन्न. इकडे पहा, त्याचा जर विग्रह केला तुम्ही, शास्त्रात संपन्न सुद्धा होतंय किंवा शास्त्राने संपन्न सुद्धा होते. शास्त्राने संपन्न. ठीक आहे मित्रांनो, सामासिक शब्दाचा विग्रह केलाय. बघा, शास्त्र संपन्न हा सामासिक शब्द आहे. 2 शब्द आहेत. त्याचा विग्रह काय झाला? शास्त्राने संपन्न. सामासिक शब्दाचा विग्रह करताना काय घ्यावं लागले? ने, विभक्तीचा प्रत्यय. सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर तुम्हाला विभक्तीचा प्रत्यय घ्यावा लागला मित्रांनो, तर काय होते माहिती का? तत्पुरुष समास होते. काय होते? तत्पुरुष समास होत असतो. विषय संपला. म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ठीक आहे, पण कधी कधी हे 8 लागू बी होत नाही. नियमानं तत्पुरुष समासाची व्याख्या काय आहे?
ज्या समासातील दुसरं पद महत्वाचं असतंय त्या समासाला तत्पुरुष समास म्हणतात. ही ओळखायची एक ट्रिक आहे फक्त. ठीक आहे, पण सोपी आहे. मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता? बरं, आला परत प्रश्न. मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता? ठीक आहे, पोलीस भरती रत्नागिरी 2021 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता? ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर 1 आहे मामे भाऊ. कोण आहे? मामे भाऊ. मग नियमानं मामे भाऊ म्हणजे मधली काही पदे आपण वगळलेली बघा. ठीक आहे, मग मामे भाऊचा जर विग्रह केला तर मामाचा मुलगा या नात्याने मामे भाऊ हा त्याचा अर्थ आहे. मग तेवढे शब्द आपण काढून टाकले, डायरेक्ट काय म्हणतो? मामे भाऊ. मधली काही पदं वगळली आपण. ठीक आहे, आणि मग म्हणून समास आहे मित्रांनो मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. ठीक आहे, आता जर तुम्हाला विचारलं मित्रांनो यथा न्याय समास ओळखा, तुम्हाला मी अगोदर सांगितलं यथा दिसलं अव्ययभाव समास, तिथंच कळते. ठीक आहे, पावलो पावली या शब्दामधील समास ओळखा. पावलो पावली 2 शब्द आहेत, सामासिक शब्द आहे मित्रांनो. SRPF ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे, पोलीस भरतीला 2024 ला आलेला परीक्षेत प्रश्न आहे पावलो पावली. तर मित्रांनो पावलो पावली हा आहे अव्ययभाव समास. 2 मराठी शब्द एकत्र आले आणि अव्ययभाव समास बनलेला आहे. ने आन या शब्दाचा समास कोणता? ने आन या शब्दाचा समास कोणता? ठीक आहे मित्रांनो, ने आन या शब्दाचा समास कोणता? वर्धा पोलीस भरती 2018 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. द्वंद्व समास, बहुव्रीही समास, समाहार 2 आणि इतर 2. ठीक आहे, पहा मित्रांनो ने आन हा सामासिक शब्द आहे. याचा जर आपण विग्रह केला मित्रांनो काय होईल? ने आणि आन. ने आणि आन. ठीक आहे, ने आन, ने आणि आन. मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही, सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर तुम्हाला उभयान्वयी अव्यय घ्यावं लागलं, उभयान्वयी अव्यय, तर द्वंद्व समास होतो. कोणता समास होतोय? द्वंद्व समास. साधा विषय. पण त्याच्यात बी त्यांनी काय केलंय? इतर द्वंद्व एक पर्याय दिलाय बघा. आणि सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता बघा किती सोपं झालं. तर इकडे पहा, ने आन या हा सामासिक शब्द विग्रह करा. ने आणि आन विग्रह करताना उभयान्वयी अव्यय घ्यावं लागलं म्हणून द्वंद्व समास होऊ शकतो. परंतु जर या उभयान्वयाचा प्रकार समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असेल तर मित्रांनो तो समास होतोय इतर द्वंद्व समास. म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. इतका छान प्रकारे आपण समास शिकत आहोत मित्रांनो. ठीक आहे, यथावकाश मी पोचेन या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. यथा आलं का? बाकीले बघू नका काही. मग कोणता होतंय? अव्ययभाव समास. यथा हा उपसर्ग आला एक समास होतोय अव्ययभाव समास. तोंडपाठ या अधोरेखित शब्दात कोणता समास आहे? ठीक आहे, परभणी पोलीस भरती 2017 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. ठीक आहे, कसा विग्रह होईल? तोंडपाठ हा सामासिक शब्द विग्रह करा. तोंडाने पाठ. तोंडाने पाठ सामासिक शब्दाचा विग्रह करताना कोण घ्यावं लागलंय? ने. ने कोण आहे? उभयान्वयी अव्यय. तत्पुरुष समासामध्ये गेलो आपण. आहे का तत्पुरुष समास? आहे ऑप्शन. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ठीक आहे, इतकं सोपं आहे बघा मित्रांनो समास. ठीक आहे, पण पोरं तुम्हाला अजून बी सांगतो नुसते पाठ करीत बसलेत. समास पाठ समासच नाही मित्रांनो. तुम्हाला मराठीत काहीच पाठ करायला जमणार नाही. पाठ करून कसं जमन? कारण एक शब्द आहे का कमी एक असेल आपस. इथं काहीच पाठांतराचा विषय नाही मित्रांनो, समजून घेण्याचा विषय. फक्त विषय संपला मित्रांनो.
व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण अतिशय तळमळीतून या गोष्टी आहेत तुमच्या समोर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते दिग्गू समासाचे उदाहरण आहे? दिग्गू समासाचं उदाहरण त्यांना सांगायचे. धुळे पोलीस भरती 2023 ला परीक्षेत प्रश्न आहे. पंचवटी, नवरात्र, चातुर्मास, वरीलपैकी सर्व. मित्रांनो पहा, लक्षात घ्या. वटी हे नाम आहे, रात्र हे नाम आहे, मास हे नाम आहे. पण जर तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं असेल मित्रांनो, साधं ऑब्झर्वेशन आहे, पंच या शब्दानं वटी बद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे, पण पाच आहे. पाच पाच म्हणजे पंच म्हणजे संख्या विशेषण आहे. मला असं म्हणायचंय संख्या विशेषण, कारण नामाची माहिती द्यायला म्हणून विशेषण आहे, पण संख्या द्यायला म्हणून संख्या विशेषण आहे. तसंच इथं सुद्धा सेम आहे. 9 या शब्दानं रात्रबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे, पण 9 मोजायले म्हणून संख्या विशेषण आहे. संख्या विशेषण सेम. चातुर्मास, ठीक आहे. मग मास हे नाम आहे, पण चातुर म्हणजे 4 आणि चातुर या शब्दानं मास या नामाबद्दल माहिती दिली म्हणून विशेषण आहे, पण संख्या मोजायले म्हणून काय मित्रांनो? संख्या विशेषण. आणि मग काय म्हणते बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणते दिग्गू समासाचे उदाहरण आहे? सामासिक शब्दाचा ज्या सामासिक शब्दामध्ये पूर्वपदी संख्या विशेषण असते त्या समासाला काय म्हणतात? दिग्गू समास. आणि सगळीकडे तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर पूर्वपदी तुम्हाला संख्या विशेषण दिसायले, म्हणजे सर्वच्या सर्व दिग्गू समासाचे उदाहरण आहेत. विषय संपला मित्रांनो, बाकी लय बोलायची गरज नाही. त्यानंतर मुले विटी दांडू जोशात खेळत होती, अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. विटी दांडू, विटी दांडू हा सामासिक शब्द आहे मित्रांनो. ठीक आहे. याचा जर विग्रह केला आपण, विटी व दांडू, सामासिक शब्दाचा विग्रह करताना कोण घ्यावा लागले? उभय अन्वयी अव्यय. सामासिक शब्दाचा विग्रह करताना उभय अन्वयी अव्यय घ्यावं लागलं. एकच समास होते, द्वंद्व समास. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह लिहा. क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह लिहा. क्षणोक्षणी हा सामासिक शब्द आहे मित्रांनो, एकच शब्द आहे. तर मित्रांनो नागपूर पोलीस भरती 2018 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. तर क्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह आहे प्रत्येक क्षणाला. आणि क्षणोक्षणी हा मित्रांनो अव्ययभाव समास होतो. कोणता समास होतो? याचा जर तुम्हाला समास विचारला मित्रांनो, काय विचारलं? समास, तर काय सांगायचा? अव्ययभाव काय? समास. अव्ययभाव समास येतो. कोण येतो मित्रांनो? अव्ययभाव समास. आजन्म बघा, प्रतिदिन प्रति, आमरण प्रतिक्षण प्रति, या सामासिक शब्दात कोणत्या प्रकारचा समास आहे? अमरावती शहर पोलीस भरती 2023 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. आपलं उत्तर तर अगोदरच निघालं. काय? इथं आ उपसर्ग आहे, इथं प्रति उपसर्ग आहे, इथं परत आ उपसर्ग आला आणि इथं परत प्रति उपसर्ग आला. आणि आ प्रति हे जर उपसर्ग लागत असते मित्रांनो एकच समास होतो. कोणता? अव्ययभाव समास. विषय संपला, बाकी लय बघायची गरज नाही. त्रिभुवन, पंचपाळे, नवरात्र ही कोणत्या समासाची उदाहरण आहेत? बर, त्रिभुवन, पंचपाळे, नवरात्र ही कोणत्या समासाची उदाहरण आहेत? ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2023 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, बघू ता काय करता येईल. मग मित्रांनो उपमान बघा, काही पर्याय असतील. उभय तत्पुरुष, समाहार द्वंद्व का दिग्गू? झालं. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, दिग्गू समास. त्रिभुवन, पहिलं पद कसं आहे? त्रि म्हणजे त्रिया 3, पहिलं पद संख्या विशेषण आहे. पंचपाळे, पहिलं पद पंच म्हणजे संख्या विशेषण आहे. नवरत्न मग पहिलं पद संख्या विशेषण आहे. झालं ना, मग दिग्गू समास. विषय संपला. ज्या समासातील पहिलं पद, ज्या समासातील सामासिक शब्दातील पहिलं पद काय असते? संख्या विशेषण, त्याला काय म्हणायचं मित्रांनो? दिग्गू समास असं म्हणायचंय. ठीक आहे.
त्यानंतर मित्रांनो समास ओळखा पंचपाळे, पुन्हा सेमच परीक्षेत प्रश्न. पंचपाळे परभणी पोलीस भरती 2017 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे मित्रांनो. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, दिग्गु समास. ठीक आहे. पंचपाळे, पंचपाळे सेम दिग्गु समास. किती उदाहरण आहेत बघा ना मित्रांनो. पाळे हे कोण आहे? नाम. कसे येतं? पंच. पंच शब्दानं पाळेबद्दल माहिती दिली म्हणून कोण आहे? विशेषण आहे. पण कशात माहिती दिली? संख्यामध्ये, म्हणून संख्या विशेषण आहे. आणि ज्या सामासिक शब्दामध्ये पूर्वपदी संख्या विशेषण असते, पूर्व म्हणजे अगोदरचा, त्या समासाला काय म्हणतात? दिग्गु समास. ऑप्शन नंबर 3. विषय संपला मित्रांनो. आई वडील हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? मित्रांनो हा एकच शब्द आहे. आई वडील हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर मित्रांनो झालं सामासिक शब्द. तुम्हाला अगोदरच सांगितले आई एक शब्द आहे, याच्या बाजूलाच अजून एक शब्द लिहू वडील. कोणाला लिहिता येत नाही, जे तिथे लागते. आई वडील. मग आई वडील 2 शब्द आहेत, त्यांच्या डोक्यावर एक रेष मारली, झाला सामासिक शब्द. मग ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. विषय संपला. पुढील शब्दाचा समास सांगा. दररोज. झालं इथंच बघायचं. दर जर काय आलाय, रायगड पोलीस भरती 2018 ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. दर हा उपसर्ग आला, एकच समास होतोय, अव्ययभाव समास. पाठ करायची गरज नाही मित्रांनो. पुरणपोळी या शब्दातील समास ओळखा. पुरणपोळी या शब्दातील समास ओळखा. नवी मुंबई पोलीस भरती 2016 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. ठीक आहे. कर्मधारय समास, दिग्गु समास, मध्यम पदलोपी का द्वंद्व समास? मित्रांनो मध्यम पदलोपी समास आहे पुरणपोळी. मग पुरणपोळीचा विग्रह करा तुम्ही. पुरण घालून केलेली पोळी. ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना मधली काही पदे वगळावी लागतात, त्या समासाला काय म्हणतात? मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. मग पुरणपोळी हा सामासिक शब्द आहे. विग्रह करायला गेलो, पुरण घालून केलेली पोळी. मग घालून केलेली इतका, हे 2 शब्द आपण वगळून टाकले, मधले पद लोप पावले, आणि असं झालं की त्याला काय म्हणायचं? मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. चहा पाणी या सामासिक शब्दाचा समास ओळखा. चहा पाणी या सामासिक शब्दाचा समास ओळखा. नाशिक पोलीस भरती 2014 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. चहा पाणी इतरेतर 2, समाहार 2, वैकल्पिक 2 का अव्ययभाव समास? तर मित्रांनो पहा, लक्षात घ्या. समाहार म्हणजे आणखी काही अर्थाचा समावेश होय. समाहार म्हणजे आणखी काही अर्थाचा समावेश होय. मग चहा पाणी म्हणले आपण फक्त चहा पाणीच पितो का? नाही. चहा पाणी व इतर फराळाचे साहित्य, त्यासोबत बिस्किटच खातो, काही खातो. आपण काय फक्त काय चहा पाणी म्हणजे काय चहा पाणीच घेतो का? नाही. आणि म्हणून मित्रांनो समाहार द्वंद्व समास होते. काय होते? समाहार द्वंद्व समास. समाहार म्हणजे आणखी काही अर्थाचा समावेश होय. सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना मधली काही पदे आपल्याला घ्यावी लागतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं? समाहार द्वंद्व समास. कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? SRPF पोलीस भरती 2018 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. त्याचा जर आपण विग्रह केला मित्रांनो, कृष्णासाठी अर्पण, किंवा आपल्याला असंही करता येते, कृष्णाला अर्पण. मग सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना जर आपल्याला मित्रांनो विभक्ती प्रत्यय घ्यावा लागला, समास एकच होते, तत्पुरुष समास. सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर विभक्ती प्रत्यय घ्यावा लागला, समास कोणता होते? तत्पुरुष समास. आणि ला हा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय, म्हणून चतुर्थी तत्पुरुष समास. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. खालीलपैकी कोणता शब्द दिग्गु तत्पुरुष समास नाही? ठीक आहे. खालीलपैकी कोणता शब्द दिग्गु तत्पुरुष समास नाही? ठीक आहे. दिग्गु तत्पुरुष समास नाही म्हणते. ठीक आहे. पोलीस भरती 2021 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो.
ठीक आहे. खालीलपैकी कोणता शब्द दिग्गू तत्पुरुष समास नाही? ठीक आहे, दिग्गू नाही म्हणत्या. सप्ताह म्हणजेच त्याचंच उदाहरण आहे, कारण पहिलं पद सप्ताह म्हणजे काय दाखवायला बघा ना तुम्ही. पहिलं पद दिग्गू समासामध्ये सामासिक शब्दातलं पहिलं पद काय असते? संख्येशन असते. सांगितले अगोदर. सप्ताह पहिलं पद संख्येशन दिग्गू समासाचं उदाहरण आहे. पंचारती पहिलं पद संख्येशन आहे, दिग्गू समासाचं उदाहरण आहे. पाचवड पहिलं पद संख्येशन आहे, दिग्गू समासाचं उदाहरण आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. काय म्हणताय? खालीलपैकी कोणता शब्द दिग्गू तत्पुरुष समासाचा समास नाही? म्हणजेच हे सगळे कोण येतं? दिग्गू समासाचे उदाहरण आहेत. तर लंबोदर हे दिग्गू समासाचं उदाहरण नसून ते बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. लंब आहे उदर ज्याचे असा त्याचा विग्रह होते. क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा. क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखा. मग मित्रांनो, क्रीडांगण या शब्दाचा समास ओळखत असताना आपल्याला त्याचा विग्रह करावा लागते. मग क्रीडेसाठी अंगण किंवा क्रीडेचे अंगण असं होतंय. आणि मग समास होतोय मित्रांनो तत्पुरुष समास. क्रीडेचे अंगण जरी म्हणलो तर आपण क्रीडेचे अंगण, तर चे हा प्रत्यय आलाय. आणि सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर प्रत्यय आला तर त्याला काय म्हणतात? तत्पुरुष समास असं म्हणतात. ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून, बघा काय म्हणते, दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो त्यास डॅश डॅश असे म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, त्यास एकच म्हणतात काय? तत्पुरुष समास. काय म्हणले बघा, ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून, उदाहरणार्थ तुम्हाला म्हणलं घर मालक, घर मालक. ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून, किती पद आहेत बघा, घर एक पद आहे आणि मालक एक पद आहे. 2 पद आहेत. पद म्हणजे शब्द. ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. आता याचा विग्रह करा, काय होईल? घराचा मालक. कसा प्रश्न घुमिला बघा. त्यास डॅश डॅश असे म्हणतात. पहा, ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून, म्हणजे 2 पद आहेत घर आणि मालक, समासाचा विग्रह करताना, विग्रह केला, गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय, म्हणजे विभक्ती प्रत्यय म्हणजे कोण? हा लिहावा लागतो. विग्रह करताना लिहायला का नाही, त्यास काय म्हणतात? तत्पुरुष समास असे म्हणतात. विषय संपला मित्र. असे प्रश्न म्हणून मी सातत्याने कधी म्हणत असतो, तुमचा अभ्यास गहरा असला पाहिजे, डीप असला पाहिजे. मग कसा प्रश्न विचारू? पहा आता उलटा घुमून फिरून प्रश्न विचारलाय बघा. विग्रहाचा प्रत्ययाबद्दल प्रश्न विचारलाय. पहा तुम्ही, हे सामासिक शब्द याचा विग्रह करताना म्हणतंय ते प्रत्यय वापस घ्यावा लागते. त्या समासाला काय म्हणतात? ज्या समासातील सामासिक शब्दामध्ये दुसरं पद महत्वाचं असतंय त्या समासाचा विग्रह करताना जेव्हा विभक्ती प्रत्यय वापस घ्यावा लागतंय त्या समासाला काय म्हणतात? तत्पुरुष समास असे म्हणतात. सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह आहे, या सामासिक शब्दाचं दुसरं पद महत्वाचं आहे, याचा विग्रह करताना परत सा प्रत्यय घ्यावा लागलाय आणि म्हणून समास झालाय मित्रांनो. कोणता झालाय? तत्पुरुष समास असा समास झालेला आहे. मग हे सामासिक शब्द, त्याचा विग्रह, विभक्ती प्रत्यय वापस घेतला आणि समास कोणता झाला? तत्पुरुष समास. केव्हा वापस घेतलाय? विग्रह करताना. सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? विग्रह म्हणतात, बाकी काहीच म्हणत नाही. आताच पाहिले आपण घर मालक. घर मालक सामासिक शब्द आहे. विग्रह करा, घराचा मालक हा त्याचा विग्रह आहे. विषय संपला. मग सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? हे आहे सामासिक शब्द. सामासिक शब्द. ठीक आहे, घर मालक हा सामासिक, त्याचे विग्रह केला आपण. घराचा मालक हे कोण आहे? मग विग्रह आहे त्याचा. आणि सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? विग्रह असे म्हणतात. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. घनश्याम या शब्दाचा समास ओळखा. नागपूर पोलीस भरती 2016 परीक्षेत प्रश्न आलेला आहे. घनश्याम. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचंय, घनश्याम म्हणते. पा
घन म्हणजे मेघ ढग आणि श्याम म्हणजे सावळा. या श्यामला या घनाची उपमा दिली. ठीक आहे. मग मित्रांनो, ज्याची आपण तुलना करतो त्याला उपमेय म्हणतात आणि ज्याच्या सोबत करतो त्याला उपमान म्हणतात. म्हणजेच काय माहिती का, ह्या घन श्याम म्हणजे काय, सावळा. मग ह्या श्यामची तुलना कोणासंग करायलेत, घनासंग. घन म्हणजे काय, ढग. मग श्याम कोण आहे, उपमेय. का उपमेय हे, कारण या श्यामची तुलना कोणासंग करायलेत, घनासोबत. ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात, ज्याच्या सोबत केली जाते त्याला उपमान म्हणतात. मग या श्यामची तुलना कोणासंग केली जाते, घनासंग. आणि मग या श्यामची तुलना केली म्हणून श्याम उपमेय, घनासोबत केली म्हणून उपमान आहे. आणि ज्या समासामध्ये उपमेय आणि उपमान संबंध दिसून येतो त्या समासाला मित्रांनो कर्मधारय समास म्हणतात. काय म्हणतात, कर्मधारय समास असे म्हणतात. अशाच प्रकारे मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे म्हणून चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करून सांगा व्हिडिओ चांगला वाटलाय, नाही वाटला, जे काय असेल ते. तुम्ही जर म्हटले छान आहे, आणखी बेटर. तुम्ही म्हणले सर प्रगती पाहिजे, आणखी प्रगती. काही विषय नाही मित्रांनो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.